हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. डॉक्टर प्लीज बघा ना, काय झालं यांना? शिवांशी त्यांच्याजवळ बसूनच बोलते. तिने धीरजचा हात हातात घेतलेला असतो. डॉक्टर दुसऱ्या बाजूने जाऊन चेक करतात. काय झालं शिवांशी? वर्कलोड जास्त होतं का यांना? डॉक्टर विचारतात. हो, शिवांशी म्हणते. जेवण झोप पूर्ण झाली नाही का? डॉक्टर नाही डॉक्टर, कामाच्या नादात खाण्यापिण्याकडे आणि झोपेकडे दुर्लक्ष झालं यांचं, शिवांशी सांगते. धीरज फक्त ऐकत असतो. जास्त वर्कलोड, त्यात खाणं पिणं नाही, झोपसुद्धा नाही, त्यामुळे अशक्तपणा आलाय, तापसुद्धा आहे, सलाईन लावावी लागेल, त्यात काही इंजेक्शनं द्यावी लागतील, डॉक्टर म्हणतात. आणि त्याच्यानंतर नाही डॉक्टर, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, धीरज बोलतो. आणि त्याच्यानंतर आता इथे शिवांशी म्हणते की त्यांचं काही ऐकू नका डॉक्टर, सलाईन लावा त्यांना, शिवांशी ठामपणे बोलते. तसं धीरज गप्प बसतो. गुरु बघत राहतो आणि आपल्याला गप्प करणाऱ्याला कुणीतरी गप्प करते असं त्याच्या मनात देखील यायला लागतं. डॉक्टर त्याला तिथेच सलाईन लावतात आणि 2 इंजेक्शनं देतात. अजून एक आहे, तीही संपल्यावर देतो. मी बाहेर आहे, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या कपाळावर पट्ट्या ठेवू शकता, डॉक्टर सांगून बाहेर जातात. गुरु मीटिंग हँडल कर. धीरज अहो काय चालू आहे तुमचं? ते करतील मीटिंग, तुम्ही आराम करा, चला लवकर. डोळे बंद करा, शिवांशी जरा डोळे मोठे करत बोलते. आणि त्याचनंतर मात्र आता इथे सर मी आहे बाहेर, मीटिंग बघतो, तुम्ही आराम करा प्लीज, गुरु बोलून बाहेर जातो. आता तिथे फक्त गुरु आणि शिवांशीच असतात. आणि त्याचनंतर मात्र आता इथे शिवांशी त्याच्या कपाळावरती पट्ट्या ठेवत असते. धीरज डोळे बंद करून पडलेला असतो आणि कधी त्याचा डोळा लागतो त्यालाही कळत नाही. एक सलाईन संपल्यावर डॉक्टर दुपारी लगेचच दुसरी सलाईन लावतात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती सलाईन पण संपते आणि जवळपास संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. पण धीरज अजून झोपेतच असतो. तापही कमी झालेला नसतो. शिवांशी म्हणते, यांचा ताप कसा कमी झाला नाही अजून, तिला काळजी वाटू लागते. शिवांशीने काळजीने बोलते. इंजेक्शनमधून दिलंय, थोड्या वेळात मेडिसिनचे परिणाम होतील त्यांना. आता सक्त आरामाची गरज आहे. उठल्यावर आधी काहीतरी हलकंसं खायला द्या, मग मेडिसिन द्या, डॉक्टर सांगतात. शिवांशी म्हणते, ठीक आहे डॉक्टर. डॉक्टर निघून जातात. निघून गेल्यावर गुरु रूममध्ये येतो. मॅम. गुरु, तर मीटिंग झाली? शिवांशी म्हणते. यस मॅम, सक्सेसफुल झाली. मी बाहेर आहे, काही लागलं तर कॉल करा, गुरु म्हणतो. ठीक आहे, शिवांशी पट्ट्या ठेवत बोलते. गुरु निघून जातो. आणि त्याचनंतर मात्र आता इथे 6 वाजता शिवांशीला घरून गीताईंचा फोन येतो. ती त्यांना सगळं सांगते आणि तिथेच थांबण्याचं कळवते. काळजी घे, काही लागलं तर मला सांग, तो उठल्यावर फोन कर, गीताई म्हणतात. हो आजी, डॉक्टर गेले आहेत, उठल्यावर त्यांना मी अगोदर फोन करायला सांगेल. हो, शिवांशी म्हणते. गुरु असेलच तिथे, जेवणासाठी कॅन्टीनमध्ये काहीतरी बनवायला सांग. ठीक आहे, गीताई म्हणते. आणि हो सांगते, तुम्ही नका काळजी करू, शिवांशी गीताईला म्हणतात. सगळ्यांना सांगा घरी. शिवांशी फोन ठेवून ती पुन्हा धीरजच्या डोक्यावरती पट्ट्या ठेवते. आता बऱ्यापैकी ताप उतरायला लागलेला असतो. चार्लीचाही फोन येऊन गेलेला असतो. आता 7 वाजलेले असतात, रात्र झाली असते. शिवांशी गुरुला कॉल करून बोलावून घेते
आणि धीरजसाठी खिचडी बनवते. तिला काही नको असतं, पण गुरु जबरदस्तीने काहीतरी खाण्यास सांगतो. तर म्हणून तिच्यासाठी ही खिचडी बनवायला सांगते आणि गुरुलाही काही खायला देते. त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवता ठेवता आता शिवांशीचा डोळा लागतो. धीरजला आता हळूहळू जाग येते. तो डोळ्यांची उघडझाप करत डोळे उघडतो आणि त्याच्यानंतर मात्र त्याला कपाळावर कोणाचा तरी हात जाणवतो. तो मान वर करून बघतो तर शिवांशी त्याच्या कपाळावर हात ठेवून तिथेच झोपलेली असते. त्याला तिथे काय चाललं आहे हे कळायला 2 सेकंद जातात. त्याची हालचाल जाणवल्याने शिवांशीला आता इथे सुद्धा जाग येते. शिवांशीला जाग आल्यानंतर आता उठलात तुम्ही, शिवांशी म्हणते. ताप नाही ना तुम्हाला? शिवांशी धीरजला विचारते. शिवांशी त्याच्या कपाळाला हात लावत बोलते. ठीक आहे आता मी, धीरज शिवांशीला म्हणतो. अंगात थोडीफार कणकण असताना उठून बसायला लागतो. तशी शिवांशी त्याला मदत करते आणि उठवते. तुम्ही फ्रेश होऊन येता का? तुम्हाला जरा बरं वाटेल, शिवांशी इथे त्याला बोलते. हो ठीक आहे. धीरज उठून बाथरूमकडे जातो. शिवांशी त्याला मदत करते. धीरजला बाथरूमजवळ सोडून ती माघारी येते आणि गुरुला कॉल करून खिचडी आणायला सांगते. तोपर्यंत ती बेड नीट करून घेते. थोड्या वेळात धीरज फ्रेश होऊन बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर मात्र मी फ्रेश होऊन येते, शिवांशी म्हणते. तोपर्यंत तुम्ही घरी फोन करून बोलता का? आजींना खूप काळजी वाटत होती तुमची. तुम्हाला जाग आल्यावरती कॉल करायला सांगितलं आहे मी. असं बोलून शिवांशी फ्रेश होण्यासाठी जाते. धीरज घरी फोन करतो. घरातील सगळेच त्याच्याशी बोलतात, फक्त नीलम सोडून. आणि त्यानंतर गीताई आजची रात्र दोघांनाही तिथेच थांबायला सांगते. धीरज होकारार्थी मान हलवतो. तो बोलत असतानाच गुरु आणि कॅन्टीनमधला एक मेंबर खिचडी घेऊन आत येतो. धीरज थोडंफार बोलून कॉल कट करतो. कॅन्टीनमधून आलेला माणूस निघून जातो. तिथे फक्त गुरु आणि धीरज हे दोघेच असतात. शिवांशी अजून वॉशरूममध्ये असते. गुरु, दुपारी जी मीटिंग होती त्याचं काय झालं? धीरज आता गुरुला विचारतो. सर, मीटिंग सक्सेसफुल झाली आहे, गुरु म्हणतो. तर आता धीरजला हे सगळं ऐकून बरं वाटतं. शिवांशीला इथे कोणी बोलावलं? धीरज गुरुला विचारतो. चार्ली सरांनी. मी त्यांना कॉल केला होता, पण ते इथे नव्हते, म्हणून त्यांनी मॅडमना पाठवलं इथे, गुरु धीरजला म्हणतो. पण सर, तुम्हाला सांगू का, मॅडम इथे आल्यापासून 1 मिनिटही तुम्हाला सोडून गेल्या नाहीत. तुम्ही ऐकत नव्हता तेव्हा तुम्हाला ओरडत होत्या. मी त्यांना खूप टेन्शनमध्ये बघितलं होतं. रिसेप्शनिस्टने त्यांना तुमच्या केबिनमध्ये जाऊ देणार नाही म्हटलं तर चिडल्या होत्या, गुरु सांगत असतो. तोपर्यंत शिवांशी बाहेर येते. काही लागलं तर सांगा मला, मी आहे बाहेर, गुरु बोलून निघून जातो. आणि त्यानंतर जेवण आलं का? तुम्ही थोडं खाऊन घ्याल का? तुम्हाला मेडिसिन घ्यायच्या आहेत. शिवांशी प्लेटमध्ये खिचडी भात काढत आता इथे धीरजला म्हणते. आणि थोडंसं जेवूच नाही वाटत, धीरज तिच्या बाजूला बसत म्हणतो. धीरजला जेवण्याची इच्छा नसते होत. मेडिसिन घ्यायच्या आहेत, थोडंसं खाऊन घ्या, कसं चालेल असं? शिवांशी त्याच्या हातात प्लेट देते. धीरज 3-4 घास खाऊन प्लेट बाजूला ठेवतो. बस, अजून नाही जात, तोंडाला चव पण नाही आहे.
धीरज प्लेट तिच्या जवळ सारत आता म्हणतो, पण शिवांशी मात्र ऐकत नाही. अहो असं कसं, थोडं तरी खा ना. शिवांशी प्लेट हातात घेत त्याला घास भरवायला लागते. घास भरवतच म्हणते आता, हे पहा शिवांशी नको आहे मला. धीरज म्हणतो. तिचा हात बाजूला करत म्हणतो, काय हो तुम्ही लहान मुलांसारखंच करत आहात. गप्प घ्या. हे तुमच्या मेडिसिन तर पॉवरसाठी आहे. थोडं खा. शिवांशी परत त्याच्या समोर चमचा धरते. ती परत ओरडल्यामुळे त्याचे डोळे मोठे होतात. पण ती कसली आज त्याला घाबरते. मग नाईलाजाने तो खायला सुरुवात करतो. शिवांशी त्याला अजून 2-3 घास भरवते आणि त्याचनंतर मात्र बस आता नको खरंच. धीरज प्लेट बाजूला सारतच म्हणतो. शिवांशीला त्याची अवस्था कळते. बरं ठीक आहे, या मेडिसिन घ्या. शिवांशी प्लेट बाजूला ठेवून टेबलवरच्या गोळ्या धीरजला देते. तो तोंड वाकडं करत असतो, पण शिवांशी वैतागून बघते म्हणून धीरज गप्प मेडिसिन घेतो. चला आता आराम करा, शिवांशी म्हणते. त्याला झोपायला सांगते आणि प्लेट उचलून सोफ्यासमोरच्या टेबलवर ठेवायला जाते. तू नाही खाणार काही? धीरज शिवांशीला म्हणतो. नंतर खाते, शिवांशी म्हणते. नाही, आत्ता खा माझ्यासमोर. मला काही ऐकायचं नाही. धीरज तिच्या समोर येत तिचा हात पकडतो आणि सोफ्यावर तिला बसवतो. तिच्या बाजूला बसून प्लेटमध्ये खिचडी घेत तिच्या समोर चमचा धरतो. शिवांशी काही न बोलता खात राहते, कारण तिला सुद्धा खूप भूक लागलेली होती. सकाळपासून पोटात काहीच नव्हतं गेलेलं आणि अचानकच हा फोन आल्यामुळे तिला इकडे यावं लागलं. मी खाते आता, शिवांशी त्याच्या हातातून चमचा घेत म्हणते. ठीक आहे, पण सगळं फिनिश कर, धीरज बोलतो. असं बोलून धीरज बेडवर जातो. शिवांशी पण प्लेटमधलं सगळं काही संपवून तिथेच ठेवते. गुरुला सांगून कॅन्टीनमधल्या मेंबरला बोलावते आणि ते घेऊन जायला सांगते. 10 वाजून गेले होते. गोळ्यांनी धीरजला पण झोप येऊ लागली होती आणि आता इथे दिवसभराच्या दगदगीने शिवांशीलाही झोप येत होती. तर त्याचनंतर झोपा आता तुम्ही, मी पण इथेच सोफ्यावर झोपते, शिवांशी सोफ्याकडे जात म्हणाली. तर त्यानंतर तिकडे नको, इथेच ये, सोफा छोटा आहे, तुझं अंग अवघडेल, धीरज बेडवर एका बाजूला हात ठेवत म्हणाला. शिवांशीलाही माहिती होतं सोफा लहान असल्यामुळे तिला झोपायला त्रास होईल, म्हणून ती काही न बोलता धीरजच्या शेजारी येऊन झोपली. 2 टोकांना दोघं अवघडून झोपले. धीरज टेबलजवळ असलेल्या स्विच बोर्डातून लाईट बंद करतो आणि दोघं आपापल्या कारणाने झोपी जातात. रात्री झोपेत कधी ते दोघं एकमेकांच्या जवळ आले त्यांना कळलंच नाही. पहाटे 6 वाजता धीरजला जाग आली. आता त्याला बरं वाटत होतं. तसंच तो नजर खाली करून बघतो तर शिवांशी त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेली असते. तिचा एक हात त्याच्या पोटावर आणि त्यानेही एका हाताने तिला जवळ घेतलेलं असतं. दुसरा तिच्या पोटावर असलेल्या हातावर आता ठेवला होता. झोपेत सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर गोड स्माईल होतं. तिला बघून धीरज गालातच हसला. त्याला गुरुने काल दिलेली धमकी आठवली. ती कधीच त्याच्यासमोर आवाज चढवली नव्हती, उलटून बोलली नव्हती, पण काल तो ऐकत नव्हता म्हणून न घाबरता बोलली ती. तिचा आल्यावरचा घाबरलेला चेहरा त्याला आठवला आणि वेडी
काल किती घाबरली होती. धीरज तिच्याकडे बघत म्हणाला. तसंच थोडंसं वर उचलून तिच्या चेहऱ्यासमोर स्वतःचा चेहरा केला आणि तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. तसं तिच्या ओठांवर हसू पसरलं. तिचे गुलाबी ओठ बघून धीरजला कंट्रोल झालं नाही आणि त्याने हलक्याच ओठांवर स्पर्श केला. तिचे हात त्याच्या छातीवर विसावले. काही वेळ तो तसाच तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आणि त्यानंतर तिची चुळबुळ सुरू होताच धीरज डोळे बंद करून घेतो. शिवांशी डोळे उघडते आणि समोर धीरजचा प्रसन्न चेहरा दिसतो. आपण परत त्याच्या मिठीत गेलो, या विचाराने तिला गुदगुल्या होतात आणि तो उठायच्या आधी बाजूला व्हायला हवं असं, नाहीतर चिडेल या विचाराने ती हळूच त्याचा हात बाजूला करते आणि वॉशरूममध्ये जाते. ती जाताच धीरज डोळे उघडतो. तिचा गरम श्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता आणि काल रात्री स्वतःला कसाबसा कंट्रोल केलेला त्याला आठवतं. खरंच ही पोरगी वेळ लावते. धीरज त्या बंद दरवाजाकडे बघत डोक्याखाली दोन्ही हात ठेवून म्हणतो. आणि त्यानंतर शिवांशी फ्रेश होऊन आल्यावर धीरज पण जातो. धीरजचे कपडे तिथेच होते पण शिवांशीचे नव्हते. म्हणून मग दोघंही घरी जाण्यासाठी निघतात. गुरु ऑफिसमध्येच थांबला होता. त्याला सुद्धा आज सुट्टी घे सांगून ते निघतात. आणि त्यानंतर घरी आल्यावर धीरज खाली सगळ्यांबरोबर थांबतो. तर शिवांशी अंघोळ करायला जाते. धीरज आधीच तयार होऊन आलेला असतो. प्रीती त्याचा ताप आहे का ते पाहते. नाही काकी, आता मी बरा आहे, धीरज म्हणतो. तिचा हात पकडतच तो म्हणतो, हो माहिती आहे किती बरा आहेस. आज ऑफिसला नाही जायचं, सुट्टी घेऊन आराम कर. आराम करायचा. गीताई त्याच्यावर ओरडतात. हो ग, आज नाही जाणार कुठे, धीरज हसतच म्हणतो. आणि त्यानंतर मात्र, झालं, चल नाश्ता करून घे. मी तुझ्यासाठी गरम गरम उपीट बनवायला सांगितलंय. आज तुझं डाएट फाईट काही ऐकायचं नाही, गीताई म्हणतात. आजच्या दिवस, धीरज हसतच म्हणतो आणि उठतो. सगळे डायनिंग टेबलकडे जातात. शिवांशी पण तयार होत असते. होऊन येते पण कॉलेजला जायला तिला आता उशीर झालेला असतो. तर हे काय शिवांशी, कुठे चाललीस, नीलम शिवांशीला विचारते. शिवांशी म्हणते कॉलेजला. अगं पण आजच्या दिवस आराम कर, सगळेच जण शिवांशीला म्हणू लागतात. तुझी पण दगदग झाली आहे ना, नीलम म्हणते. धीरज पण तिच्याकडे बघत असतो. नाही आई, सुट्टी घेता येणार नाही, आधीच खूप सुट्ट्या झाल्यात, शिवांशी सगळ्यांना म्हणत असते आणि सगळ्यांना सांगत असते. शिवांशी, अगं एका दिवसाने काय होणार आहे, आणि तसंसुद्धा कॉलेज आपलंच आहे, सांगितलं तर कुणी तुला काही बोलणार नाही. तर देवेंद्र म्हणतात, डॅड कॉलेज जरी आपलंच असलं तरी मी मुलांचं नुकसान करू शकत नाही. शिवांशीला मुलांच्या अभ्यासक्रमाचं पडलेलं असतं. सुट्ट्यांमुळे पोर्शन मागे राहतोय. शिवांशी बरं ठीक आहे, पण जास्त दगदग करू नको आणि काळजी घे, नीलम म्हणते. धीरजला तिची काळजी वाटते पण तो जास्त काही बोलू शकत नव्हता तिथे. तर नाश्ता करून शिवांशी लगेच कॉलेजसाठी निघते आणि धीरज आराम करण्यासाठी आता जातो. जरी तो घरी असला तरी तो आता लॅपटॉपवरून काम करणार होता. हे शिवांशी, आता कशी आहे जिजूंची तब्येत, जवळ येत बोलतो अमय. तिच्या आता बरी आहे, शिवांशी म्हणते. बरं ऐक ना, बेबीचं बारसं आहे, जे मी कॅन्सल केलं होतं ते आता पुढच्या महिन्यात ठेवतोय, तर तुम्ही दोघं नक्की यायचं आहे.
अमय शिवांशीला म्हणतो. तर बरं ठीक आहे, शिवांशी हसतच बोलते. हां चल, माझं लेक्चर आहे, निघतो मी. अमय बोलून लेक्चरसाठी जातो. शिवांशी पण आज तिचं सगळं लेक्चर पूर्ण करते. आणि धीरजला आता घरात बसून कंटाळा आला होता, त्यामुळे तो घरातून बाहेर पडला होता. आता बाहेर येऊन काय करायचं याचा विचार करत होता. तेवढ्यात त्याला समोर आता आठवतं, शिवांशीचं कॉलेज सुटणार आहे म्हणून. मग तो तिला आणायला जातो. तिच्या ड्रायव्हरला कॉल करून सांगतो, निघून जायला सांगतो आणि शिवांशीला कॉलेज सुटल्यावर गेटच्या बाहेर थांबतो आहे, तिथे ये असा मेसेज करतो. आणि त्याच्यानंतर आता 4च्या सुमारास तिच्या गेटच्या बाहेर कार लावून तो तोंडाला मास्क आणि डोळ्याला गॉगल लावून कारला टेकून उभा राहत फोनमध्ये काहीतरी बघत बसलेला असतो. त्याचा मेसेज वाचून ती जरा खुश होते. तो तिला घ्यायला आल्यावर तिला खूप आनंद होतो. आता सुद्धा कॉलेज सुटल्यावर तिचं सगळं सामान घेतलं आणि गेटच्या बाहेर जायला निघाली. तेवढ्यातच मागून बाईकवर येणाऱ्या अमयने तिला गाठलं. ओ मॅडम, कुठे एवढ्या स्पीडने निघालात? अमय विचारतो. आणि आज कार नाही का? अमय बाईक बाजूला थांबवत बोलतो.